अमरावती बडनेरा शहरातील नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला 67 कोटी रुपये खर्चाचा जुनी वस्ती बडनेरा रेल्वे उड्डाणपूल आज जनतेच्या सेवेत दाखल झालाय। केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री माननीय नामदार नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने या पुलाचे भव्य लोकार्पण संपन्न झाले। राज्यातील लोकार्पण झालेल्या 9 उड्डाणपुलामध्ये बडनेरा पुलाचाही समावेश आहे। सदर उड्डाणपूल भाजपा नेत्या माजी खासदार नवनीत राणा यांच्या खासदारकीच्या कार्यकाळात केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मंजूर झालाय। रेल्वे मंत्रालयाशी समन्वय साधून केंद्राकडून निधी उपलब्ध करून आणण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे। या पुलामुळे अनेक वर्षापासून रेल्वे फाटकामध्ये होणारी वाहतूक कोंडी आणि नागरिकांची गैरसोय दूर होणार आहे। कामाच्या संपूर्ण कालावधीत आमदार रवी राणा यांनी महारेल प्रशासन आणि कंत्राटदारासोबत वारंवार पाहणी करून कामाचा आढावा घेतला। त्यांच्या पाठपुराव्यामुळेच हे काम जलद गतीने झालंय। लोकार्पणानंतर बोलताना आमदार रवी राणा म्हणाले की जुनी वस्तीतील नागरिकांची दुसरी महत्त्वाची मागणी असलेल्या अंडर बायपासचे काम येत्या 8 दिवसात सुरू होणार आहे। उड्डाणपूल आणि अंडर बायपास या दोन्ही सुविधा लवकरच नागरिकांना मिळतील। माजी खासदार नवनीत राणा म्हणाले की पद नसले तरी जनतेच्या विकासाचा ध्यास कायम आहे। हा उड्डाणपूल अमरावती बडनेरा जनतेच्या सेवेचा साक्षीदार आहे। लोकार्पण सोहळ्यात बडनेरा व अंजनगाव बारी येथील सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय काम करणाऱ्यांचा आमदार रवी राणा व नवनीत राणा यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आलाय। शेतकरी आंदोलनात सक्रिय सहभाग घेऊन शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणारे तसेच बोगस बियाणे प्रकरणात आंदोलन करून कारवाई घडवून आणणारे वायएसपी जिल्हाध्यक्ष प्रकाश साबळे, सोनाली नवले, संजय भारसाकडे, मंगेश इंगोले, अजय घुले यांचाही विशेष सत्कार करण्यात आलाय। या प्रसंगी आमदार रवी राणा, वायएसपी राष्ट्रीय अध्यक्ष निळकंठराव काटरे, भाजपा शहराध्यक्ष नितीन धांडे, उपमहापौर सचिन भेंडे, वायएसपी गटनेता नाना आमले, महारेल अधिकारी हुसैन सर, एडीएम राणे, माजी महापौर संजय नरवणे, वायएसपी जिल्हाध्यक्ष प्रकाश साबळे, महिला जिल्हाध्यक्ष सोनाली नवले यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका आणि मोठ्या संख्येने नागरिक यावेळी उपस्थित होते। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सतीश पाटील यांनी। यांच्या हातून खऱ्या अर्थाने याचं लोकार्पण नागपूर होत आहे आणि यासाठी ज्या अधिकाऱ्यांनी, ज्या बडनेरावासियांनी, ज्या कर्मचाऱ्यांनी, कामगारांनी सहकार्य केलं त्याबद्दल मी सगळ्यांचा धन्यवाद मानेल। आणि सगळ्यांच्या मनामध्ये आतुरता आहे की या फ्लायओव्हरमध्ये जर एखाद्या ॲम्ब्युलन्स न्यायची काम पडलं, शाळेची मुलं जातात, शाळेच्या बसेसनी कुठल्या प्रकारची मयत झाली तर त्या ठिकाणी फ्लायओव्हर कशा पद्धतीने आम्ही येऊ। तर हुसेनजींना मी सांगितलं आहे की या फ्लायओव्हर सोबत अंडरपास सुद्धा मंजूर आहे। जसा फ्लायओव्हर चालू झाला 8 दिवसाच्या अंदर अंडरपासचं काम चालू झालं पाहिजे। 8 दिवसामध्ये अंडरपासचं काम चालू करून त्या ठिकाणी सगळ्यांनी डोक्यामध्ये ठेवा, या ठिकाणी मशानभूमी आहे। अनेक ठिकाणी ग्रामीण भागातले लोक पैदल जातात, अनेक लोक सायकलनी जातात, रिक्षानी जातात, शाळेमध्ये जाणारे मुलं जातात, ॲम्ब्युलन्स मोठ्या प्रमाणात हॉस्पिटलमध्ये न्यायची गरज पडते। या सगळ्यांसाठी येणाऱ्या काळामध्ये अंडरपास सुद्धा जनतेच्या सेवेसाठी सुरू होईल। या 65 कोटीमध्ये अंडरपास सुद्धा मंजूर झालेला आहे। म्हणून कोणी मनामध्ये ठेवू नका किशोर भाऊ, आपल्याला मोहन भाऊ सुद्धा इथे उपस्थित आहे, बडनेराचे नवी वस्ती जुनी वस्ती सगळे आहे की सगळ्यांची मागणी होती की अंडरपास लवकर झाला पाहिजे। म्हणून तातडीनं आपण अंडरपासचं सुद्धा या ठिकाणी काम चालू करताय। काही वेळ, काही दिवस आपल्याला त्रास होणार आहे, पण तो त्रास सहन यासाठी करायचा आहे की परमनंट सोल्युशन काढायचं आहे। म्हणून अंडरपास सुद्धा या ठिकाणी आपण लवकरच या ठिकाणी सुरू करू। त्याचप्रमाणे बडनेराचा जो फ्लायओव्हर आहे, जो नव्या वस्तीतून आपल्या कात्रे मामांच्या घरासमोरून जो ब्रिज जाते त्या ब्रिजवर अनेक ॲक्शन होता। गिरीशपुंजी साहेब बसलेले आहे, इथे अनेक बडनेराचे सगळे नागरिक आहे, हरभजन सिंग सुद्धा आहे की त्या ठिकाणी त्या ब्रिजचं साठी 115 कोटी रुपये मंजूर आहे। टेंडर झालेलं आहे, त्या ब्रिजचं काम चालू आहे आणि तो ब्रिज सुद्धा नवनीत राणांनीच त्या काळामध्ये मंजूर करून आणला। त्या ब्रिजचं आपण 4 लाईन करत आहे आणि 4 लाईन झाल्यामुळं मोठ्या प्रमाणात हा जो रस्ता आहे बडनेरा अमरावती रस्ता, ह्याची जी वाहतूक आहे तो ब्रिज लहान असल्यामुळं अनेक ॲक्सिडेंट होतात। त्या ब्रिजला आपण 4 लाईन करताय, त्या ठिकाणी काम सुद्धा सुरू झालेलं आहे। म्हणून तो सुद्धा जवळपास 125 कोटी रुपयाचा ब्रिज हा सुद्धा लवकरच जनतेच्या सेवेमध्ये आपण पूर्ण करताय।
आपल्या शहरातील ताज्या घडामोडी व बातम्या बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनल अमरावतीला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. संपर्क करा संपादक नितीन पाटील मुळे. संपर्क क्रमांक 9921589663.